तुम्हाला पण बी पी आहे का आणि बी पी कंट्रोल होत नाही आहे, कदाचित तुम्ही ह्या 5 चुका करत असाव्यात म्हणून तुमची बी पी कंट्रोल होत नसेल. सो त्या चुका कुठल्या? पहिली चूक मेडिसिन वेळेवर न घेणं. म्हणजे समजा तुम्ही सकाळी 11 वाजता घेत असाल तर दुसऱ्या दिवशी दुपारी किंवा संध्याकाळी गोळी घेत असाल तर असं नाही करायचं. जर तुम्ही वेळेवरती गोळी घेतला तर त्याचा खरंच व्यवस्थित इफेक्ट आपल्या बॉडीवरती होतो. मीठ कमी, म्हणजे त्याच्यामध्ये मीठ कमी खाणंच फक्त फायदा नाही होत, तर लोणचे, पापड किंवा बाहेरचं जे फरसन्स वगैरे असतात ना, त्या सगळ्या गोष्टीसुद्धा अवॉइड केलं पाहिजे. त्याच्यामुळे सुद्धा बी पी वाढतं. तिसरी गोष्ट, गोळी घेतो पण बी पी चेक करत नाही. सर्वात मोठी गोष्ट चुकी आहे. तुम्हाला बी पी गोळे कंट्रोल होतं आहे नाही होत तुम्ही बघतच नाही. आठवड्यात ॲटलीस्ट 2 वेळा ते बी पी चेक केली पाहिजे. जर तुम्हाला डॉक्टरकडे जाणं शक्य नसेल तर स्वतः बी पी मशीन घ्या. बी पी मशीन घेऊन तुम्ही चेक करू शकता. खूप सोप्या पद्धतीने यूज करता येतं कोणालाही, म्हणजे काहीच अवघड नाही आहे चेक करण्यासाठी. सो बी पी मशीन तुम्ही घरी आणून चेक करू शकता. त्यानंतर चौथी गोष्ट, गोळी अचानक बंद करणे. ह्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का, बी पी तुमचा नॉर्मल मेडिसिनमध्ये तुमचा नॉर्मल राहत असेल किंवा कंट्रोलमध्ये थोडाफार राहत असेल, तुम्ही अचानक मेडिसिन बंद केली तर ते रिबाउंड होऊन तुमचे मेडिसिन चेंज का होतील, बिकॉज तुमचं अचानक बी पी वाढू शकतं. सो तुमची जी नॉर्मल ॲम्लोडिपिन जात असेल तर ती ॲम्लोडिपिनपासून तुमची टेल्मीसार्टन प्लस हायड्रोक्लोरोथायझॉइड ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा त्याच्यामध्ये ॲड होऊ शकतात. सो या गोष्टीचं लक्षात ठेवा की बी पीच्या गोळ्या कंटिन्यू राहून त्यांची पॉवर तुम्ही कमी करून घेऊ शकता. बट तुम्ही जर अचानक ड्रॉप केलात ना तर हाय डोस द्यावा लागेल. सो त्यानंतर 5वा पॉईंट असा की पेन किलर स्वतःहून घेऊ नका, जसं की डायक्लोफिनॅक, आयबुप्रोफेन. या पेन किलरने सुद्धा तुमची बी पी वाढू शकते. सो आयबुप्रोफेन हा कंटेंट आहे आणि डायक्लोफिनॅक हे कंटेंट त्याच्यामध्ये असतात. आयबुप्रोफेन विथ पॅरासिटामॉलसुद्धा आहे आणि डायक्लोफिनॅकमध्ये सुद्धा डायक्लोफिनॅक विथ पॅरासिटामॉल आहे. पॅरासिटामॉल हा सेफ असतो, बट कंटिन्यू घेणंसुद्धा किडनीवरती तुम्हाला असर होऊ शकतो त्याचा. सो या सगळ्या 5 गोष्टींचं लक्ष ठेवून बी पीच्या गोळ्या व्यवस्थित खा. बी पी हा सायलेंट किलर आहे, म्हणजे गोळी, डाएट, तुमचं रेग्युलरचं चेकअप हे व्यवस्थित झालं पाहिजे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट पालेभाज्या खा आणि जितकं तुम्ही प्रोटीनयुक्त खाल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. सो तुमचं बी पी कंट्रोलमध्ये राहील आणि मिठाचं प्रमाण कमी करा. सो चला, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल किंवा बी पीची तुम्हाला फुल डिटेलमध्ये व्हिडिओ हवी असेल आणि माझ्या सिरीज चालू आहेत शुगरवरती, माझे मेडिसिन चालू आहेत, त्याचीसुद्धा तुम्ही व्हिडिओ बघू शकता. सो चॅनलला सबस्क्राईब करा आणि सिरीज मिस करू नका.